काय काय टेन्शनमध्येच खूप त्रास देतात ना घरचे. सगळं पुण्य तू लहानपणीपासून त्याला मोठं केलं, सगळे विसरलं ना तो. खूप त्रास पण देतोय, बायकोची बाजू घेतोय, आणि ज्यांचं लग्न नाही झालं आहे तो दारू पिऊन त्रास देतोय. बरोबर नाही? हा मुलगा आला आहे ना, ज्या पण आई तू देवाची भक्ती करतेस ना, कुठच्याही देवाची, स्वामी समर्थांची, भोलेनाथची, गणेशजींची, ती प्रामाणिकपणे आई तू करतेस आणि देव तुझ्या हाकेचं ऐकतोय. म्हणून मला मुलगा म्हणून पाठवलं आहे तुझी ताकद वाढवायला. होय, मी तुझा मुलगा आहे. त्याला समजू दे, जो आज त्या कामामध्ये अडतोय ना, त्याला असं वाटतंय नवीन नवरीचे 9 दिवस तिची बाजू घेतोय, तिच्यावर फिरायला जातोय, तुला बघत नाही आहे, उलटा बोलतोय, म्हातारी झाली आहे, हिला घरातनं कधीही बाहेर जाते, कटकट करते. त्याला असं वाटायला लागलं आता तू काही चांगलं सांगायला गेली, त्याची हड्ड्या कशा मजबूत आहेत ना, मग त्याला असं वाटतं मीच हुशार, मीच बुद्धिवान. पण तो विसरला लहानपणी कित्येक गोष्टी तू त्याला लपवल्यास, त्याच्या बापापासून, सगळ्यांपासून. किती उशीर केला, काही करून आला तरी पण माफ करायचं आणि जेवायला द्यायचं. त्यामुळे त्याला चरबी आली. हाल केले ताई तुझे, टेन्शन नाही घ्यायचं. मी ताकद वाढवणार तुझी. हा मुलगा, त्याच घरात राहून तू राज्य करायचं. आता राज्य कसं करायचं ते पण मीच सांगणार. ही जी भक्ती करतेस ना आई, ताकदीने भक्ती कर. आणि खरंच सांगतो, ज्या मुलांना ज्या आईला त्रास देतात, जर आई कधी रडली देवासमोर, तुमचा नाश कन्फर्म. तर आईला रडवू नका, आईची सेवा करा. बायकोचे गुलाम नका होऊ असं बोलत नाही, पण पाहिजे तेवढाच व्हा. पण आईचा मान सन्मान आईला भेटलाच पाहिजे. आईची इज्जत कधी 4 चौघात काढायची नाही. लक्षात ठेवा तुम्ही. तुमच्या साडेसाती कधी चालू होते माहिती आहे? भटजी सांगतो तेव्हा चालू नाही होत. जेव्हा तुम्ही पहिला शब्द आईला उलटा बोलता ना, तुमची ताकद वाढल्यावर, त्याच दिवशी तुमची साडेसाती चालू होते. तर आईचा रिस्पेक्ट करा. आणि आई, टेन्शन घेऊ नकोस. हा माझा परमेश्वर आहे ना, ज्या देवाची तू भक्ती करतेस. तू कोणाची अंशच माहिती आहे ना? देवाची अंशच. त्याची मुलगी आहेस. हार नाही मानायची. अशी लोकं खूप त्रास देणार तुला. वाघिणीसारखं जगायचं आहे. आणि यापुढे असंच कट्टरतेने देवभक्ती कर. बघ समोरच्याचं काय होतं. आणि ह्यांना सक्सेस पाहिजे असतं ना, सक्सेस पाहिजे ना, आईचे पाय धरा. सक्सेस धावून येईल. सक्सेस धावून येईल म्हणून पाय धरू नका. समजलं ना? आईचे पाय पकडलेच पाहिजे. परमेश्वर आहे ती तुमची. खूप चुकाला बोलत तिने. माऊली आहे ती आमची. आई, हा मुलगा आहे तुझ्यासोबत आता. हर हर महादेव, जय शिवराय.